सवाष्ण. दरवेळी मीच का मरून जायचं? अमोदची कंप्लेंट. बिकॉज आय एम इंडियन सोल्जर अँड इंडियन सोल्जर नेव्हर डाईज. नील म्हणाला. बस झालं रे तुमचं फायरिंग, चला जेवायला या. सागरचं पोस्टिंग दर 2 वर्षांनी बदलायचं. यावेळी सागर एकटाच तिकडे काश्मीरला गेला होता. मोहिशा नील बरोबर तिच्या सासरच्या घरी. आजीनी मोहिशाला बोलवलं होतं आज सवाष्ण म्हणून. सगळ्यांनी मिळून देवीची आरती केली. तेवढ्यात फोन वाजला. कसा बसा आजीनी फोन वरच्याला कटवला. आजीनी मोहिशाची ओटी भरली, तिला नमस्कार केला. सवाष्ण म्हणजे काय ग? नीलने विचारलं. ज्या मुलाचा बाबा ब्रेव्ह अँड लव्हेबल असतो ना, त्याच्या आईला सवाष्ण म्हणतात, मामाने उत्तर दिलं. जेवण झाली. बघता बघता 4 वाजले. मोहिशाची चुळबुळ सुरू झाली. मोहिशा जिना उतरली. आजी देवापुढे बसून घळाघळा रडायला लागली. सागर आपल्याला सोडून गेला रे. मगाशी जो फोन आला होता ना, तो हीच बातमी घेऊन. तरी सुद्धा पोरीची सवाष्ण म्हणून मी ओटी भरली. देवी सुद्धा मला माफ करणार नाही. आजी तुझं बरोबर आहे. यु नो इंडियन सोल्जर नेव्हर डाईज. अमोद सहज म्हणाला. खरंय रे बाळा, सैनिकाची बायको सदैव सवाष्णच असते. आठवणीच्या सागरात सगळं घर बुडून गेलं.